अभिजित दिपके राज्यभरामध्ये जातोय आणि त्या ठिकाणी शाळांची अवस्था दाखवतोय. मात्र ज्या ठिकाणी अभिजित दिपके राहतो, त्या परिसरातील जी शाळा पाहिली गेली, तर तिथं अवस्था जी आहे ती दयनीय आहे. 4 वर्ग शिकवण्यासाठी 2 शिक्षक आहेत आणि मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील कमी झाल्याची माहिती आता समोर येतेय. छत्रपती संभाजीनगरातील बजाज नगर परिसर आहे. याच ठिकाणी अभिजित दिपके हे या ठिकाणी राहतो. म्हणजे ह्या परिसरामध्ये त्याचं निवासस्थान आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं गेलं, तर या शाळेच्या परिसरामध्ये जर काही विंचू म्हटलं जातं, ज्या ठिकाणी सर्प म्हटलं जातं, काही ठिकाणी विंचू असतात. अशी स्थिती जेव्हा निर्माण होते, तर या ठिकाणी जी अवस्था पाहतो आपण, तर अक्षरशः झाडे-झुडपे आहेत, ज्यामध्ये विंचू, साप, विंचू काटा हे जे आहे, ते लपून बसू शकतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधीही याचा धोका निर्माण होऊ शकतो. तर दुसरं म्हणजे या शाळेच्या परिसरामध्ये जेव्हा आम्ही दाखल झालो, तर तेव्हा हे पाहायला मिळालं, तर अक्षरशः काही जण या ठिकाणी मद्यप्राशन करतात, दारू पितात, बिअर पितात, अशी अवस्था या शाळेच्या परिसरामध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे. विद्यार्थी पळवले जात आहेत, अशी स्थिती आहे. कुठेतरी जिल्हा परिषदेची जी प्रतिमा आहे ती कुठेतरी घाणेरडी दाखवली जाते आणि त्यानंतर यामध्ये जर चित्र पाहिलं गेलं तर कुठेतरी विद्यार्थ्यांची संख्या कमी केली जाते, म्हणजेच विद्यार्थी पळवले जातात. फक्त एवढंच नाही, तर या परिसरामध्ये आपण या ठिकाणी पाहतो, या काचेच्या बाटल्या ज्या फुटलेल्या आहेत, तर या बिअरच्या बाटल्या या ठिकाणी फुटलेल्या आहेत. ही बिअरची बाटलीची या ठिकाणी आपण स्थिती पाहतोय, ती फुटलेली आहे. तर या समोरच ही पाहतो आपण जिल्हा परिषदेची शाळा आहे. आपण त्या गेटवरून दाखल झालो. त्या गेटवर सुद्धा बिअरची बाटली पडलेली होती आणि त्यासोबतच या ठिकाणी ग्लासेस, बिअरची बाटली, स्टिंगच्या बाटली अशा काही चित्र जे आहे ते पाहायला मिळालंय. या ठिकाणी वारंवार शाळेसाठी प्रयत्न करणारे देखील काही लोकप्रतिनिधी आहेत. ते प्रयत्न करतात, मात्र त्यांना यश मिळताना आपण पाहतोय तर मिळत नाहीये. आपल्यासोबत या ठिकाणी दत्तात्रय वरपे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. कारण या शाळेची कशी अवस्था आहे आणि इथं कधीपासून काय-काय पाठपुरावा ते करतायत. भाऊ काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा दाखल झालोय, बिअरच्या बाटल्याच्या काचा तुमच्या समोर दिसतायत. तिथं पूर्ण बिअरची बॉटल पडलेली आहे आणि या ठिकाणी अतिशय कमी शिक्षक आहेत आणि एवढ्या याच्यामध्ये हे संपूर्ण सांभाळायचे. सर खरं तर एवढी मोठी लोकसंख्या असलेलं हे बजाज नगर मी शहरच म्हणेल. वडगाव कोल्हाटीच्या अंतर्गत येत असलेलं हे शहर वाळूज औद्योगिक परिसरात कामगारांची एवढी मोठी लोकवस्ती असताना सुद्धा जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मोठी लोकसंख्या असताना इथे फक्त 4 वर्ग जिल्हा परिषद शाळेचे भरतायत आणि त्या शाळेत सुद्धा मोजकेच अगदी 2 शिक्षक आहेत. 4 वर्गांना 2 शिक्षक शिकवतात. त्या वर्गांची पटसंख्या वारंवार कमी होत जाते आहे. मला वाटतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागच्या वेळेला तुम्ही पण सर्व्हे केला होता. आपण भेटलो होतो या ठिकाणी आणि अशीच अवस्था आपण दयनीय बघितली होती. प्रत्येक वेळी आम्ही स्वखर्चाने कधीतरी साफसफाई करून द्यायची, काही ठिकाणी मुरुम टाकून द्यायचा, असे म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्याने मी आणि माझे काही मित्र आम्ही प्रयत्नात आहोत. मात्र सरकारकडून एक अनास्था दिसते. कसं अवस्था अशी झालेली की मी स्वतः 2 ते 3 वेळा सीओ मॅडमला पण भेटलो आणि त्यांना पत्रही दिलं. मात्र आजपर्यंत त्यांच्याकडनं पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळालेला नाही. अनेक इव्हेंटमध्ये मी त्यांना बघतो, पण आजपर्यंत मला जिल्हा परिषदेचा कोणी जबाबदार अधिकारी शाळेत येताना कधी दिसला नाही. मग शाळेच्या प्रती आपण एवढं म्हणजे काय नेमकं अशी भावना काय येते? म्हणजे इथले विद्यार्थी पळवले जातात नेमकं. विद्यार्थी खाजगी शाळेत जावेत असं प्रशासनालाच वाटतं की काय, अशी शंका यायला आता इथं वाव आहे. कारण आजूबाजूला बघितलं तर आपण खाजगी शाळा अगदी श्रीमंतांच्या शाळा, मोठमोठ्या शाळा आहेत तिथं. मात्र जिल्हा परिषदेची एक शाळा आपण चालवू शकत नाही. दयनीय अवस्था आहे आणि सरकारचं किंवा प्रशासनाचं याकडे बिलकुल लक्ष नाही. लक्ष न दिल्यामुळं लक्ष नाही असं तुम्ही म्हणताय. आपण पाहतोय ही स्थिती आहे. यांनीही बोलून दाखवली, ही स्थिती दाखवतोय आपण. तर या शाळेच्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुत्रे आहेत, श्वान आहेत. ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान-लहान लेकरांचे तुकडे तोडताना आपण श्वानांना पाहिलंय. तर या ठिकाणी एकाच वेळेला 4-4, 5-5, 6-6 श्वान आपण या ठिकाणी पाहतोय. म्हणजे शाळा परिसरामध्ये ह्या घटना घडतायत. जर उद्या कमी जादा काही झालं तर मग याला जबाबदार कोण, असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. ही स्थिती आहे छत्रपती संभाजीनगर मधील बजाज नगर या ठिकाणची, ज्या ठिकाणी अभिजित दिपके राहतोय. अभिजित दिपके जिल्ह्याच्या बाहेर जातोय, जिल्ह्याच्या बाहेर जाऊन शाळेची अवस्था पाहतोय. मात्र घराच्या शेजारी देखील एक शाळा आहे, त्यामुळं अभिजितनं इथंही लक्ष घालावं आणि त्यासोबतच सरकारनं लक्ष घालावं आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी सेवा सुविधा द्याव्यात. म्हणजेच जिल्हा परिषदेचा विद्यार्थी खाजगी शाळेवाले पळून नेणार नाहीत आणि कुठेतरी जिल्हा परिषदेच्या शाळेचं नाव देखील मोठं होईल. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.